ओकेस ना तू? हाँ मी ठीक आहे. काय झालं काय? मगाशी तुझ्या डोळ्यात पाणी होतं शिवा. का बोलली नाहीस तू तिथे काही? तुझ्या मनात होतं ते सांगायचं ना. आम्ही सांभाळून घेतलं असतं. हे बघ, तुझं बोलली नाहीस ना शिवा, तर त्यांच्या मनात जे त्यांना तेच खरं वाटत राहील. आशू मी थकले आता. आणि मला सांग काय चुकीचं बोलत होते ते? इकडे बघ, हे बघ. म्हणजे शिवा, अगं तुला खरंच वाटतं का की हे घर तुझं नाहीये आता, किंवा ते घर तुझं राहिलं नाहीये? अगं मुलींना किती आनंद होतो लग्न झाल्यावर की आपल्याला 2-2 घरं आहेत, दोन्हीकडनं प्रेम मिळणार आहे. जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना असं वाटतं. म्हणजे मुलीचं कोणतं असं एक घर असतं असं नसतंच. अरे माहेरचे म्हणतात लग्न झाल्यावर मुलगी सासरची झाली. सासरचे म्हणतात सून कधी आपली नसतेच, ती परकीच असते. काय मला तर दोन्हीकडनं अडकल्यासारखं झालंय. काय करायचं काही कळतच नाही. पण ठीक आहे ना, बोलून काही होणार आहे का? नाही, तू नको वाईट वाटून घेऊ. अरे ठीक आहे. पप्पा आज ना खूपच छान झोप लागेल. आपलं घर आपल्याला परत मिळालं. तुला आपलं जुनं घर आठवतं? इथे यायच्या आधी आपण गुळुमला राहत होतो. कदाचित काही वर्षांनी तू सुद्धा एखाद्या नवीन ठिकाणी जाशील. म्हणजे जागा म्हणजे घर नसतं, माणसं म्हणजे घर असतं. आता काही दिवस ही जागा तुमच्याकडे नव्हती, तरी सुद्धा आजी, तू, आई, तुम्ही सगळे एकत्र होता ना? हे लक्षात येते का? घर माणसांनी बनतं. हे कायम लक्षात ठेवायचं. घर म्हणजे माणसं. शाबाश. काय झालंय? एवढ्या सकाळी सकाळी कशाला बोलवलंय? काय माहिती. ताई पण झालं काय सांग ना. अगं काय मलाही माहित नाही. आशूने आपल्या सगळ्यांना इथे जमायला सांगितलं. जमायला सांगितलं पण काय, कशासाठी, काय कारण काय आहे? ताई सगळं ठीक आहे ना? चला या. सावकाश सावकाश सावकाश. आता राईटला. आशू ऐक ना, हे काय करतोय तू? मला सांगते, मला कळतही नाही. सांगणार सगळं सांगणार. हा रेडी? अरे अरे आशू, हे डोळ्यांवर पट्टी बिट्टी काय? अहो बघा ना सीताई, मलाही कळत नाही काय करतोय आशू तू. सांगणार सगळ्यांना. हा काय लपून नाही राहणार कोणापासून. काही ते सिक्रेट बिक्रेट नाही. थांबा जरा. लवकर. अरे काय तिकडे कुठे गेला आता हा? काकू तुला माहिती आहे ना? कोणी काही बोलू नका. माझ्या हातातली वस्तू बघून कोणी काही बोलू नका. ओके. काय आशू? शिवाला सरप्राईज आहे. ओके शिवा, रेडी? हा. अरे आशू, हे सगळं काय आहे? गृहप्रवेश. आता कुंकवात पाऊल ठेवायचं आणि पहिलं पाऊल घरात ठेवायचं. आता हे सगळं बघायला बोलवलं इथे? हे नुसतं बघायला नाही, बघायला आणि समजून घ्यायला. समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे जे काही होणार आहे ते. ओके, भावना त्याच्या मागची महत्वाची. काय करूया सुरू? शिवा, तू ह्या घरात जेव्हा पहिल्यांदा पाऊल टाकलंस ना, त्या आधीपासूनच ना तू या घरासाठी खूप काही केलंय सगळं. आणि ते घर जसं तुझं आहे
तसं हेही घर तुझंच आहे. तू इथे पहिल्यांदा आलीस तेव्हा फक्त भाऊ हिच्या बाजूनी होते, बाकी कोणी नाही. आईचा आणि तुझा तर 36चा आकडा होता. काय आई? पण तू सगळं शिकलीस. आई जे करायची ते सगळं केलंस, मनापासून केलंस. आणि अगं आजकाल कोणी कुणासाठी असं करत नाही, ते तू केलंस. ये शिवा, मला असं वाटतं की आपलं नातं बांधलं गेलंय ना, तर ते या घरातच. तू सगळ्यांची जेव्हा मनं जिंकत होतीस नाही ते, तेव्हाच तू माझंही मन जिंकलं सगळं. पुढे जाऊन ना या घरात आईचं मन जिंकलंस. तिचं बालपण तू तिला परत मिळवून दिलंस. काय एवढंच नाही, काका काकू जेव्हा टेन्शन मध्ये होते, संपदा घर सोडून गेली होती पेडी, तेव्हा तू तिला परत आणलं सगळं. तू काका काकूंना, आम्हाला सगळ्यांना तिचं आणि रॉकीचं प्रेम कसं आहे हे समजावून सांगितलंस. कीर्तीताई, ताईनी तर काय नाही केलंय, ती तुझ्या विरोधातच होती पहिल्यापासून. पण जेव्हा तिला घराबाहेर काढत होतो आपण, तेव्हा तू थांबवलंस आम्हाला. तू तिला एक लास्ट चान्स दिलास तिची चूक सुधारण्याचा. तिलाही तू खूप समजून घेतलंस ग. तू आईचं मंगळसूत्र परत आणलंस, भाऊंचा जीव वाचवलास, माझा जीव वाचवलास, आपल्या कंपनीला कितीतरी वेळा वाचवलं. हे सगळं तुझ्यामुळेच शक्य झालं. ये आणि तुला माहितीये, अशी अनेक संकट या घरावर आली, पण त्या सगळ्या संकटांना आपण सामोरे गेलो. तू त्या संकटांवर मात केलीस, सगळ्यांना एकत्र असं खेळवून ठेवलंस. आणि म्हणूनच आज हे जे देसाई घर आहे ना, ते तुझ्यामुळे. हे बघ, हे जितकं माझं घर आहे ना, तितकंच तुझंही घर आहे. आणि तू हे कधीच विसरू नकोस, आणि इथे असलेला कोणीही हे कधीच विसरणार नाही. अरे अरे ऍक्च्युली मिठी डंबोलाच मारायची होती, पण ठीक आहे वहिनी, आमचा डंबो समजून घेतो हा सगळं. आशू, शिवा, तुम्हा दोघांचा मला खूप अभिमान. आत्ता आशू जे जे म्हणला ना, त्यातला शब्दन शब्द खरा शिवा. आणि एक लक्षात ठेवायचं, जसं ते घर तुझं आहे ना, तसं हेही घर तुझंच आहे. खरंय शिवा, तू आमच्यासाठी लकी आहेस. आशू, थँक्यू. मला नाही कळत आहे मी काय बोलू. तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात, हीच खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू. दिव्या, काय झालं? त्रास होतोय का काही परत? माझ्या त्रासाने कोणाला काय फरक पडणार आहे? असं काही नाहीये दिव्या, पडतो फरक. असंच आहे चंद. आज ना उद्या माझ्यासोबत काय झालंय हे सगळे विसरून जाणार आहे. पण
माझं हे दुःख कायम माझ्याच सोबत असणार आहे ना. असं नाहीये दिव्या, अगं दुःख सगळ्यांनाच आहे. कोणाला आहे सांग, कोणाला आहे? ती शिवा तिकडे सुखी आहे ना तिच्या संसारात. आई बाई आजी खुश आहेत कारण त्यांना त्यांचं घर मिळालंय. आणि माझं काय? माझं तर सगळंच गेलं ना रे. समजू शकतो, पण अगं तू अशी 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 एकटी बसून राहशील, अशी उगाच शून्यात बघत राहशील तर सगळ्यांना काळजी नाही का वाटणार? आणि तुलाही फ्रेश नाही वाटणार. मग काय करू मी? आपण दोघं बाहेर फिरायला जाऊयात. फिरायला जाऊन पण काय करणार? अगं ते बघू ना आपण. अगोदर घराच्या बाहेर तर निघू. एकदा बाहेर निघालो की तुला जे हवं ते करू. शॉपिंगला जाऊ किंवा एखादी मूवी बघू, छान गार्डन मध्ये बसून गप्पा मारू किंवा एखाद्या छान रेस्टॉरंट मध्ये आपण जेवण करू. म्हणजे तुलाही फ्रेश वाटेल, मलाही फ्रेश वाटेल, दोघांना थोडीशी स्पेस पण मिळेल. पैसे कुठे आहेत आपल्याकडे? आहेत ते बाळासाठी म्हणून काही सेव्हिंग्स केल्या होत्या मी. आहेत थोडेफार. बाळासाठी सेव्हिंग्स म्हणजे बरेच पैसे असतील. काय ग, काय विचार करतेस? जायचं ना? हा ठीक आहे, जाऊयात. मी फ्रेश होते, बघूयात जाऊ. ओके. लवकर ये ग. आई आई काय झालं? चुकलं का काही माझं? आशू, आज मला तुझा खूप अभिमान वाटतो. हा, तू ज्या पद्धतीने शिवाबरोबर उभा राहिलास ना, खऱ्या अर्थाने जबाबदार झालास बा. आई अगं मी काल बघितलं शिवा काय काय अवस्थेत होती. ती एवढी हतबल झाली होती, एवढी खचली होती ना की मला हे बघ, एक तर आधी तिला दिव्यानी कन्फ्यूज केलं आणि तिला असं खरंच वाटायला लागलं की कुठलं घर नक्की माझं आहे. आणि त्यात मग ताई आणि काकू जे काही बोललं ते नाही आवडलं मला. म्हणून मला हे सगळं करावं वाटलं. खरं, कुठल्याही मुलीला सासरी आल्यावर हे असं वाटणं चुकीचंच आहे. एक्झॅक्टली. आणि शिवा किती करते आपल्या घरासाठी, तिला हे वाटणं बरोबरच नाही. खरंय, त्यामुळे तू अगदी योग्य केलंस. कर्तव्य आहे ते माझं. म्हणूनच तर म्हटलं ना, जबाबदार झालास तू. हा, आहेस तुझा मुलगा जबाबदार. आज भाऊ हसायला हवे होते ना, त्यांना खूप अभिमान वाटला असता तुझा. आता मी सांगणार आहे त्यांना फोनवर. सांग. पण काय आहे, हे तू म्हटलीस ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. तुला अजून एक गोष्ट सांगायची. काय? कीर्ती आणि सुहासशी बोलायला हवं मग. चंदन, चंदन डोळे उघड. आता काय? काय आता? आता कुठे जायचं? आता कुठे म्हणजे अगं झालं ना बघ. आता आपण एवढी शॉपिंग केली, रेस्टॉरंट मध्ये छान जेवण केलं, मिल्कशेक प्यालो, आता जाऊयात घरी. नाही अरे, या मॉलमध्ये असं काही मिळालं पण नाही चांगलं. आपण दुसऱ्या मॉलमध्ये जाऊयात, तिथे काही छान मिळतंय का बघूयात आणि मग फिल्म बघायला जाऊयात. म्हणजे कसं, फिल्म बघून माझं मन रमेल कदाचित. बरोबर आहे. अरे बापरे, हे असंच चालत राहिलं तर सगळे पैसे आजच संपतील. काहीतरी करायला पाहिजे.
नको, पण जाऊ दे. दिव्याला जर बरं वाटतंय तर पैशाचं काय, बघता येईल, कमवू परत. काय रे? नाही, तुला कंटाळा येत असेल तर जाऊयात घरी. अगं नाही दिव्या, तू बरोबर असताना कंटाळा कसला. जाऊयात आपण. तुला पाहिजे ते करूयात. ओके, झालं पिऊन? दे इकडे, हे पकड. वा, आज तर मज्जा आहे बाबा माझी. चंदन राजा, असंच नेहमी माझं सगळं ऐकत जा. निदान मी तुला त्रास तरी देणार नाही. कीर्ती, मला आशूने सांगितलं तुम्ही घरात राहायला आलात म्हणून. सांगितलं नाही कोणाला, म्हणजे माझ्या लक्षातच आलं नव्हतं ते. आई आता ते सगळे गेले ना घराच्या बाहेर, मग आता त्या रूम मध्ये कोणीच राहत नव्हतं म्हणून म्हटलं आम्ही. ते लोक घरात आलेत म्हणून तुम्हाला बाहेर काढलं नव्हतं. ज्या गोष्टीची शिक्षा झाली होती त्याचं काय? आई ऐक ना, जाऊ दे ना, आता खूप दिवस झाले आणि शिक्षा भोगली आहे आम्ही, त्याची माफी पण मागितली आहे ना. पण त्या चुकांची जाणीव झाली आहे का तुम्हाला? हो, त्याच्याकडे बघू नकोस, त्याने सगळं सांगितलंय मला. तू फक्त घरातनं बाहेर जायचं नाटक केलं होतंस. आशूने तुला शिक्षा दिली होती. काय ग? माहितीये, तिला सगळं माहितीये. आम्हाला आमच्या चुकांची जाणीव झाली आहे. दिसत नाहीये पण ती जाणीव झालेली. म्हणजे कीर्ती, तू शिवाच्या जीवावर उठलीस, त्याची तुला शिक्षा झाली, आणि आता तुझं असं म्हणणं आहे की ती शिक्षा माफ व्हावी, हो की नाही? मग त्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल. मला सांग जीजू आणि इनफॅक्ट ताई सुद्धा, तुम्ही कधीच शिवाला अप्रिशिएट नाही केलंय. चांगले 2 शब्द बोलले नाही शिवाबद्दल. शिवानी आपल्या घरासाठी एवढं काही केलंय, सगळ्यांसाठी खूप काही काही केलंय. इनफॅक्ट तुमच्यासाठी तिने बरंच काही केलंय. आम्ही तुम्हाला जेव्हा बाहेर काढत होतो तेव्हा तिनेच आम्हाला थांबवलं. तिनेच तुम्हाला सेकंड चान्स दिला. पण तरी तुम्ही तिच्याबद्दल चांगलं कधीच काही बोललेलं नाही का आई? हो, आणि हिचं काही वेगळं नाहीये. वहिनी म्हणून आजपर्यंत शिवाला कधी मान दिलास तू? माणूस म्हणून सुद्धा मान दिला नाहीस. मी काय म्हणते, आपण एक काम करूया. कीर्ती, तू ना तुझ्याकडची एखादी प्रेमाची वस्तू शिवाला भेटवस्तू म्हणून देऊन टाक आणि तुझं प्रेम व्यक्त कर. त्यामुळे काय, माफीची अट आहे. कर असं कर नाही म्हणते ती, अट आहे, हे करावंच लागेल. हा, नाही. अरे, म्हणजे तुमच्यात काही बदल झालेला दिसत नाही. नाही म्हणजे हो, म्हणजे आमच्यात बदल झालेला आहे आणि तो आम्ही आमच्या कृतीतून म्हणजे तुम्हाला दिसेलच तो. अच्छा, बर. कीर्ती पण हे आहे. ठीक आहे, चांगलंच आहे. मग या तुम्ही. अहो, काय झालं सीताई? हे बघ शिवा, आता मी जे सांगते ना ते तुला करायचंय. काय झालंय काय? ऐक. कळलं? अहो ऐका ना बे, हे कसं काय मी कसं करणार हे? मला त्याला काय झालं? काही जमणार, सगळं शक्य आहे. सीताई, हे जरा चुकीचं होत नाहीये का? काही चुकीचं नाहीये. अहो, तुझी सासू ऑर्डर देते असं समज हवं. पण मला जमेल का? न जमायला काय झालं शिवा? मी तुला ओळखते. या जगात तुला जमणार नाही असं काहीही नाहीये, त्यामुळे हे सुद्धा जमेल.